राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेने यंदाचा वर्धापन दिन साधेपणाने पाळण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान 15 तारखेला वर्धापना दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं याआधी आयोजन करण्यात आलं होतं. मात्र यावर टीका झाल्यानंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. याबाबत पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दखल घेण्यात आली आणि त्यानंतर अजित पवार यांच्या दुःखद घटनेमुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नसल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार गेल्यानंतर सुनील तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचं रामदास कदम यांनी म्हटलंय. याशिवाय शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावली. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधीच वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं गेलं. 10 दिवस गेले असते तर काय झालं असतं असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला. दरम्यान तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय असून महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नसल्याचं देखील कदम यांनी म्हटलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका या दरम्यान तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. विशेषतः खोपोली हद्दीत वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सरकत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उद्या राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक खासगी कंपन्या आणि आस्थापनांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. शनिवार आणि रविवार असा सलग सुट्ट्यांचा काळ असल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने पुणे आणि महाबळेश्वरच्या दिशेने पर्यटनासाठी बाहेर पडले. सध्या एक्सप्रेसवेवर वाहने अक्षरशः रांगेत असून तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडल्याने लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला असतानाच आता अध्यक्षपदावरून नवीन वादाला तोंड फुटलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांकडेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद द्यावं अशी मागणी करत 12 आमदारांबाबत सूचक विधान केलं. याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही अध्यक्षपद सुनेत्रा पवारांच्याच हाती सोपवण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती. आता प्रश्न उरतो तो म्हणजे 42 आमदार असणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत जर 30 आमदारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय तर मग विरोधात असलेले ते 12 आमदार कोण? खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष विखुरला जाऊ नये यासाठी पक्षातील काही नेत्यांकडून सुनेत्रा पवारांना ताकद दिली जाते. मात्र सुनेत्रा पवारांना विरोध करणारे ते 12 आमदार नेमके कोण आहेत? सुनेत्रा पवारांचं नेतृत्व त्या 12 आमदारांना का मान्य नाहीये? ही खेळी पक्षांतर्गत सुरू आहे की मित्र पक्षांकडूनच हे योग्य वेळीच समोर येईल. राज्याच्या किमान तापमानात वाढ झाली असून थंडी गायब होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. शिवाय कमाल तापमानाचा पारा सध्या 30 पार गेला. कोकणात उन्हाचा चटका वाढल्याने भिरा येथे सगळ्यात जास्त 38°C तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले काही दिवस राज्यात थंडी, पाऊस, ऊन यांचा संमिश्र खेळ पाहायला मिळाला. किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे गारवा नाहीसा होऊन उन्हाची काहिली भलतीच तापदायक ठरते. हा उकाडा पुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेसाठी प्रवासाचे हक्काचे साधन असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने प्रवाशांना महागाईचा आणखीन एक झटका देण्याची तयारी केली आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या काही काळात इंधनाच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली आहे. तसेच बसच्या सुट्ट्या भागांचे दर वाढल्यामुळे गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जातोय. महामंडळाचं उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून आर्थिक तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणं अपरिहार्य असल्याचं प्रशासनाने म्हटलंय. एसटीच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात 2% वाढ होणार असून याबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे. उत्तर प्रदेशात मालमत्ता खरेदी करण्याचे नियम बदललेत. जमीन खरेदी करण्यासाठी आता पॅन कार्ड अनिवार्य असेल. पॅन कार्ड शिवाय जमिनीची नोंदणी करता येणार नाहीये. सरकारने यासाठी एक आदेश जारी केला आहे. आदेशात स्पष्टपणे म्हटलंय की आता स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असेल. नोंदणीसाठी ऑनलाईन अर्जांमध्ये पॅन क्रमांक आणि पडताळणी समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले. संशयास्पद आणि बेनामी व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे खरेदी विक्रीमध्ये पारदर्शकता वाढेल अशी ही अपेक्षा व्यक्त केली जाते. मेघालय राज्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. मेघालयातील एका अवैध कोळसा खाणी स्फोट झाल्याने 18 जणांचा मृत्यू झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत देखील जाहीर करण्यात आली आहे.
मेघालयामधील जयंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणी स्फोट झाला. यात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण यात अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. पोलीस महासंचालकांनी याबाबत माहिती देत ही घटना थांगसुकू भागात घडली आहे. बचाव कार्य सुरू आहे. आजच्या हाती 16 मृतदेह लागले. स्फोट झाला तेव्हा खाणीत किती लोक उपस्थित होते या संदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. दरम्यान या स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने 2014 मध्ये मेघालयात रेड होल कोळसा खाणींवर बंदी घातली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एक मोठं विधान केलंय. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडे मिळून जगातील सुमारे 68% तेल साठा असल्याचा दावा त्यांनी केलाय. ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये भाषण करताना हे विधान केलंय. ट्रम्प म्हणाले की अमेरिकेने यावर्षी जानेवारीमध्ये व्हेनेझुएला ताब्यात घेतला असून आता ते त्यांच्या तेल संपत्तीचा वापर करतील. व्हेनेझुएलाच्या भयानक आर्थिक परिस्थितीचा संदर्भ देत ते म्हणाले की ते खूप अडचणीत होते, तरीही त्यांच्याकडे जगातील सर्वात जास्त तेल आहे. ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला आहे की अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडे जगातील 68% तेलसाठा आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आपल्या अफलातून खेळीसाठी ओळखला जातो. चेंडू आणि फलंदाजी दोन्हीतून दमदार कामगिरी करत त्याने अनेकदा इंग्लंडला विजय मिळवून दिलाय. मात्र सध्या हा स्टार खेळाडू आपल्या खेळामुळे नाही तर गंभीर दुखापतीमुळे चर्चेत आलाय. बेन स्टोक्सच्या चेहऱ्यावर भयानक दुखापत झाली असून त्याला ओळखणंही अवघड झालंय. या दुखापतीनंतर स्टोकने स्वतः इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. सराव सत्रादरम्यान वेगवान चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर स्टोकने सोशल मीडियावर आपला एक धक्कादायक फोटो देखील शेअर केलाय. त्या फोटोमध्ये त्याचा चेहरा ओळखणं कठीण जात आहे. हा फोटो समोर येताच क्रिकेट विश्वात खळबळ उडाली. जगभरातील चाहत्यांनी सोशल मीडियावर आता स्टोक लवकर बरा व्हावा यासाठी शुभेच्छा दिल्यात.